आपल्याला वर्षाच्या 12 महिने आपल्याला पाणी इथून भेटतं बघा. हे बघा खूप भरलेली आहे बघा विहीर. हे असे डोंगरातून असे जमिनीतून आलेला हा असा नैसर्गिक झरा आहे बघा. थंड आहे का पाणी? थंड आहे, खूप थंड आहे, चांगले आहे. किती बाबू असेल एक खोल तरी तुला वरती? 5 फूट तरी असणार. 5 फूट आहे ना? 5 फूट. नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण आणि प्रवीण स्पेशल ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत गावी, म्हणजेच राजापूर पेंडकाळ या ठिकाणी. आणि गावी येण्याचं कारण हे होतं की गावची जत्रा होती. त्या जत्रेमध्ये आपण कधी आलो नव्हतो, फर्स्ट टाईमच आलो आहे आपण. तर ती जत्रा आपल्याला अटेंड करायची होती आणि काय मजा असते जत्रेत फिरण्याची, त्यासाठी मी गावी आलो होतो. आणि बघा माझ्याबरोबर आलेला आहे माझा मित्र प्रमोद पण आहे. आणि आता वाजलेले आहेत बघा की 2-2:30 वाजलेत आता. आणि आता आपण चाललो आहोत शेतात, म्हणजे माझी जिथे बाग आहे, आम्ही तिथे काजू वगैरे लागवड केली आहे. त्या काजूच्या लागवड केली आहे, ते काजू झाले आहेत की नाही हे बघण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत. तर आता आम्ही घराच्या इथून निघालो आहोत बघा इकडून. आणि इथे दाखवण्याचा म्हणजे इथपर्यंत रस्ता आमचा झाला होता बघा. हा जो रस्ता आहे हा पूर्वी जेव्हा सरकारच्या इथून पास झाला होता तो इथपर्यंत झाला होता. इथून पुढे बघा हा नवीन रस्ता झालेला आहे बघा. हा सरळ रस्ता आमच्या नदीच्या इकडे जातो, म्हणजे जो पर्याय आहे तिथपर्यंत जातो. आणि हा डांबरीकरण इथे झालेला आहे, खडीकरण झालं आहे, डांबरीकरण बाकी आहे बघा. इथे पुढे तुम्ही बघू शकता हे डांबराचे असे ड्रम्स वगैरे ठेवलेले आहेत, म्हणजे त्यांचे काम आता चालू आहे, अजून काम पूर्ण नाही झालं आहे, फक्त खडी त्यांनी टाकून ठेवलेली आहे. आणि पुढे याच्यावरती डांबरची एक लेवल अजून येणार आहे. म्हणजे गणपतीतून आम्ही गणपती वगैरे तिकडे खाली सोडायला जातो, ते आम्हाला बरं पडणार आहे, कारण की इथे असा रस्ता झालेला आहे बघा. इथून पण इकडे सर्व अशी घरं आहेत, ही सर्व अशी घरं आहेत. ही पूर्ण आमची वाडी आहे. या वाडीतून सर्व आम्ही इथून असे गणपती घेऊन ह्या रस्त्याने आम्ही इकडून येतो. वरती पण काही घरं आहेत, तिथून ते वरचे असे गणपती घेऊन इथून येतात. आणि इथे सर्व आम्ही एकत्र येऊन मिळतो. आणि एकत्र आल्याच्यानंतर इथून आम्ही सर्व हे जातो. आणि हे बघा इथे बाजूलाच असे आंब्याची वगैरे कलमं अशी लावलेली आहेत. आणि मोहर यायला सुरुवात झाली आहे बघा. इथून मोहर यायला असं सुरुवात झालेलं आहे. आता मला मोहर दाखवतो बघा, असा मोहर आलेला आहे बघा. आणि हे बघा छोटे छोटेसं असं कैरे असे यायला चालू झाले आहेत. म्हणजे ह्यावेळी कोकणात आंबा आहे. जर तुम्ही मे महिन्यात जर येणार असाल तर आवर्जून या, कारण की आंबा तुम्हाला नक्की खायला मिळणार आहे. बघा हा रस्ता आहे, इथून हा सरळ रस्ता जातो नदीच्या इकडून. तर आपण आता पुढे जाणार आहोत आणि बघणार आहोत. हे बघा इथे पण गावी असं बघा हे अननस आहे बघा. अननसाचं रूप आहे बघा, हे तुम्हाला दिसतंय बघा कॅमेऱ्यामध्ये. हे अननसाचे असे छोटे छोटे हे आलेले आहे बघा. आणि ते दिसतंय की नाही मला तुम्हाला माहिती नाही, मी तुम्हाला जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतो बघा. अननसाचे ते रोपटे आहे, हे अननस आहे. म्हणजे तुम्ही जर कोकणात जर आलात ना तर तुम्हाला अशी वेगवेगळी झाडं अशी लावलेली तुम्हाला मिळतील बघा. हे बाजूला घर आहे आणि घराच्या मागेच म्हणजे हे त्यांचंच आहे. त्या लोकांनी हे अननस वगैरे लावलं आहे. कडूपत्ता असतो, परत आंबे असतात, फणस असतात. हे बघा इथे बाजूला फणसाचं पण झाड आहे, त्या बाजूला आंबे आहेत, तिकडे पुढे नारळ लावले आहेत, केळीची झाडं आहेत. असे म्हणजे वेगवेगळे झाडं तुम्हाला एकाच ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतात तिथून. हे बघा इकडे पण झाडं आहेत आमचे आंब्याची वगैरे. इथे पण बघा हे असे शेताचे असे मळे आहेत पूर्ण. आणि आता आपण चाललेलो आहोत खाली, म्हणजेच नदीच्या ठिकाणी. आणि तुम्हाला दाखवणार आहे मी की हा रस्ता कुठपर्यंत झाला आहे आणि कशा पद्धतीने झाला आहे ते. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा जो रस्ता वरून जो आला होता तिकडून जिथे खडीकरण झालं आहे, हा जो रस्ता नदीवर जो जातो तिथे, तो बघा हा इथपर्यंतच रस्ता त्यांनी केलेला आहे बघा. इथपर्यंतच त्याचं खडीकरण झालं आहे बघा इथे. आणि इथे पुढे जसा जुना जो लाल मातीचा जो रस्ता होता तो तसाच्या तसा आहे. आणि इथून बघा हे तिकडे समोरच नदी वगैरे आहे आमची, पर्याय जो आहे तिथून.
आणि इथून तो तिथपर्यंत खालपर्यंत रस्ता होणार होता, पण तो इथपर्यंतच एंड झाला आहे. तर मंडळी आज 29 जानेवारी आहे, म्हणजेच 29 जानेवारी 2024. तर ह्या तारखेला आम्ही सरपंचांची भेट घेतली आणि त्यांना विचारलं की हा रस्ता हा अर्धाच रस्त्याचं काम का झालं आणि इथेच का थांबला आहे म्हणून. तर त्यांनी सांगितले की हा जो कच्चा रोड आहे, हा कच्चा रोड ला उतार खूप आहे बघा, हा खूप उतार आहे तिथे जाण्यापर्यंत. तर ह्याची जरा उंची जी आहे ती थोडी कमी करणार आहेत आणि हे कमी झाल्याच्या नंतर मग हे जे खडीकरणाचा जो रस्ता केला आहे तो रस्ता पुढे तिथपर्यंत करणार आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलं आहे. तर तुम्ही बघू शकता की इथे सर्व लाल मातीचा रस्ता आहे आणि हा लाल मातीचा रस्ता तिथपर्यंत आहे आणि तिथपर्यंत हे खडीकरण होणार आहे. इकडे बघा हे सर्व पर्याय आमचा आणि इथून जो वाळ येतो त्या व्हाळ येतो, या व्हाळापर्यंत हा रस्ता होणार आहे म्हणून. तर चला आपण पुढे बघूया. तर मित्रांनो बघा, पुढे आपण चाललेलो आहोत आता. इथे बघा, इथे पण असे नारळाची झाडं वगैरे, आंब्याची झाडं वगैरे पण आहे बघा. आणि प्रत्येक इथे मोहर आलेला आहे, म्हणजे आंबे हे हमखास येणारच आहेत. प्रत्येक ठिकाणी आंब्याला मोहर आले आहेत, म्हणजे ह्या वर्षी आंबे हे 100% आहेतच आहेत. तिकडे खाली सर्व नारळाची वगैरे झाडं आहेत बघा तिथून. आणि हे जे लाल मातीचे हे रस्ते जे आहेत ना, हे खूप जुने आहेत मित्रांनो. तुम्हाला सांगतो की हे खूप जुने रस्ते आहेत. हे पूर्वी असे हे रस्ते होते आणि म्हणजे एक 30-35 वर्षापूर्वी तुम्ही बघितलात ना तर सर्वीकडे असे लाल मातीचे रस्ते होते. आता हे डांबरीकरण झालं आहे. पूर्वी ह्याच्यावरती आपली कोकणातली जी लालपरी आहेत, बाकीच्या इतर ज्या गाड्या आहेत ह्याच रस्त्यावरनं धावायच्या इथून. पण आता ते रस्ते आपल्याला कुठे क्वचितच पाहायला मिळतात, सर्वीकडे पाहायला नाही मिळत, कारण की सर्वीकडे आता डांबरीकरण, खडीकरण वगैरे असं झालं आहे. बघा हे आता आपण आलेलो आहोत खाली. हे बघा इथून बघा हे व्हाळ आहे. या व्हाळातून पावसाळ्यातून पाणी येतं, असं पाणी तिथून येतं आणि इकडून हे व्हाळातून पूर्ण पाणी असतं, हे असं खाली जातं. तिकडून तो पर्या आला आहे, त्या पर्याला जाऊन ते पाणी मिळतं, म्हणजे तिथून पण पाणी आणि इथून पण पाणी. इथे तुमच्या एक ढोपरभर एवढं पाणी असतं. म्हणजे इथून जर तुम्ही गणपती वगैरे वरतून घेऊन आलात ना तर हे क्रॉस करून तुम्हाला इथे जावं लागतं, कारण की इथे पाणी असतं. आणि इथे आम्ही असं एक साखळी तयार करतो आणि याच्या थ्रू प्रत्येकाला डोक्यावरनं गणपती आणलेलं असतं, ते सांभाळून आपण तिथे जातो तिकडून. आणि बघा ह्या साईडला आहे ना एक विहीर वगैरे आहे आमची, म्हणजे जिथून आमच्या पूर्ण वाडीला पाणी मिळतं. तिकडे जिथे वरती एक याची टाकी बांधली आहे आणि इकडे ही पाण्याची विहीर आहे बघा. ही पाण्याची जी विहीर आहे ना, इथून आम्हाला बघा हा पाईप जो गेला आहे बघा, हा पाईप जो गेला आहे हा सरळ वरती गेला आहे तिकडून. हे लाईटचं मीटर रूम वगैरे आहे इकडे. आणि ही पाण्याची विहीर आहे. ही पाण्याची विहीर खोदली आहे. इथून आपल्याला वर्षाच्या 12 महिने आपल्याला पाणी इथून भेटतं बघा. हे बघा खूप भरलेली आहे बघा विहीर, म्हणजे एवढं पाणी आता सध्या तरी विहिरीमध्ये आहे. म्हणजे पावसाळ्यामध्ये पाणी ही जवळजवळ ही इथपर्यंत, म्हणजे थोडी वरती काठाच्या थोडीशी खालपर्यंत एवढं पाणी इथे असतं. आणि हे सर्व पाणी आपल्याला वरती पिण्यासाठी वगैरे आणि आंघोळीसाठी सर्व कामासाठी आपण इथूनच पाणी हे जातं बघा. हा पाईप गेलेला आहे असा वरती आणि इथून तो आपल्याला वरती प्रत्येकाच्या घराघरात नळ जॉईन करून आपण तो प्रत्येकाच्या घराघरात आलेला आहे. तर आता आपण जाणार आहोत वरती आमच्या बागेच्या इकडे आणि त्या अगोदर आपण पर्या कुठे आहे काय आहे ते आपण बघणार आहोत आधी. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता तिथून जो व्हाळ होता तो हा व्हाळ सरळ असा येऊन हे बघा, हा इथे हा पर्याला असा भेटतो येऊन हा इकडे. आणि तिथून असं क्रॉस करून आल्यावरती पावसाळ्यामध्ये पाणी असतं, इथून सरळ हा रस्ता हा पर्याला येतो बघा. हा पर्या आहे हे बघा. इकडे हा दगड वगैरे आहे. इथे सर्व गणपतीच्या वेळी गणपती सर्व इथे आणतात आणि नंतर तिकडे गणपतीचं विसर्जन तिकडे केलं जातं तिकडून. आणि इथे एक सार्वजनिक पूजा पण होते, जी इथे पर्याच्या ठिकाणी होते, तिथे सार्वजनिक पूजा होते म्हणून बघा हा असा दगड इथे बांधून ठेवला आहे. इथे सर्व पूजा वगैरे होते हे बघा. इकडे तुम्हाला सांगतो की हे बघा इथे असा
झरा आहे, हा नैसर्गिक झरा आहे. हे असे नैसर्गिक झरे खूप कमी बघायला भेटतात बघा. असं बघा, हे पाणी बघा किती आहे. हे असे डोंगरातून असे जमिनीतून आलेला हा असा नैसर्गिक झरा आहे बघा. याची तुम्हाला क्लिअरिटी तुम्हाला दाखवतो किती आहे. ही थोडीशी माती ओली आहे इकडे, सावकाश जावं लागणार आहे. हे बघा किती स्वच्छ पाणी आहे बघा. म्हणजे हे 24 तास, वर्षाच्या 12 महिने 24 तास हे पाणी वरून येत असतं, झऱ्यातून येत असतं आणि प्युअर शुद्ध पाणी आहे. म्हणजे तुम्ही पाणी प्यालात ना तर तुम्हाला प्यायला वगैरे एकदम असं थंड वाटणार आहे. बाबू जरा बघ पाणी पिऊन कसं वाटतंय. बघा हे पाणी सर्व इकडे जात आहे बघा. हे असं होतं इथे. पूर्वीचा झरा जो आमचा होता ना, पूर्वीचा झरा हा इकडे होता. हा बघा तुम्हाला दाखवतो. पूर्वीचा झरा हा इकडे होता, पण तो कालांतराने तिथे पाणी येतं आहे आता, पण ते खूप कमी प्रमाणात पाणी येतं आहे. त्यासाठी आम्ही तिथे ते चिऱ्याचं बांधकाम करून ते बांधलं होतं. पण आता ते हे झालं आहे, ते आता तिथे पाणी येत नाही. पण तिथून ते खूप चांगलं पाणी येतं आहे झऱ्यातून, तिकडून. बाबू कसं आहे पाणी बघ जरा पिऊन. पाणी इथूनच सर्वजण पाणी नेतात. पाण्याची टेस्ट वगैरे एकदम हे असते. पाणी थंड आहे काय बघ. इथून ये इथे घेतलास तरी चालेल. ते वरतूनच आणलं आहे पाणी. थंड आहे का पाणी? थंड आहे, खूप थंड आहे, चांगले आहे. टेस्ट कशी आहे टेस्ट पाण्याची? एकदम चांगली आहे, एकदम म्हणजे असं वाटत नाही, मचूळ वगैरे वाटत नाही नाही काय? नाही नाही, एकदम याच्यात. थंड एकदम. अच्छा बघा मित्रांनो, म्हणजे तुम्ही हे पाणी पिण्यालायक आहे, ते काहीच प्रॉब्लेम नाही. ते तुम्ही पिऊ शकता. म्हणजे आम्ही पूर्वी ह्याच पाणी, आत्ता तिकडे विहीर झाले पण पूर्वी आम्ही हेच पाणी प्यायला वापरायचो बघा. इथून पण पाणी येतं आहे बघा. हे पाणी ॲक्च्युली तिथून डिवाईड झालं आहे. आणि हे बघा, हे थोडंसं असं एक बंधाऱ्यासारखं, एक असं धरणासारखं इथे बांधण्यात आलं आहे बघा. हे बघा, हे जेणेकरून पाणी साठून राहावं. आणि इथे असे दरवाजे इथे टाकलेले आहेत. इथे शेवाळ आहे, त्याच्यामुळे मला खूप सावकाश जावं लागते बघा. हे असं दरवाजे वगैरे बांधून असा हा बंधारा असा बांधण्यात आला आहे. आणि इथे असं पाणी असं साठवून ठेवलं आहे, म्हणजे जेणेकरून वर्षाच्या 12 महिने जे आपले प्राणी वगैरे आहेत, गुरं वगैरे आहेत, ते इथे सर्व पाणी प्यायला येतात. आणि त्यांना इथे पाणी प्यायला, आंघोळ करायला इथे येतात. आणि हे वाहतं पाणी आहे बघा. त्याच्यामुळे कुठे पाणी साचून राहिलं आहे आणि तिथे घाण होईल काय, ह्याच्यातला काही असा प्रश्न नाही. हे पाणी असं वाहतं पाणी आहे. म्हणजे तुम्ही आता जरी त्याच्यात काय तुम्ही कपडे वगैरे धुतलात किंवा जनावरांनी जरी आंघोळ केली किंवा आपणही आंघोळ केली तिथे, तर ते एक 12 तासानंतर ते पूर्ण पाणी वाहून जाऊन तुम्हाला एक फ्रेश पाणी भेटणार आहे सकाळी. हे बघा, हे बांधल्यामुळे कसं इथे पाणी फुगून राहिलं आहे. ते जेणेकरून हे एवढं पाणी सर्व खालपर्यंत जात होतं, तिथून इथे फुगून राहिल्यामुळे कसं हे पाणी आपल्याला पूर्ण आपल्या वाडीतला, पूर्ण आपल्या गावाला हे युटिलाइज करायला भेटतं पूर्ण पाणी. खूप असं चांगला असा इथे बंधारा बांधलेला आहे बघा. हा 1 वर्ष व्हायला आलं असतील ह्या बंधाऱ्याला, इथे बांधला असेल तिथून बघा. खूप चांगलं आहे. आणि इथे आजूबाजूचा तुम्ही परिसर बघू शकता. इथे नारळीची, पोपळीची झाडं वगैरे आहेत सर्व तिथून. हे बघा खूप आहे. इथे हे मधीचं एक झाड आलं आहे, ते कसं आहे बघा. खूप छान असं झाड आहे बघा तिथून. इथे पण आहे. आता म्हणजे इथे जेव्हा गणपतीतून जेव्हा येणार, इथे गणपती आणल्याच्या नंतर हे क्रॉस करून आपल्याला तिकडे जावं लागणार. आणि तिथून इथे गणपती वगैरे विसर्जन करायला पण चांगलं पडणार आहे. इथे खूप चांगलं हे बनवलं आहे बघा. तर मित्रांनो बघा, हे बघा, हे असे पाणी असं साचवलेलं आहे बघा. हे असं पूर्ण हे धरण आहे, त्याच्यामुळे पाणी साचून राहिलेलं आहे इकडे. आणि हे किती बाबू असेल हे खोल तरी तुला वरती? 5 फूट तरी असणार. 5 फूट आहे ना? 5 फूट 1 फूट आहे बघा. 5 फूट आहे म्हणजे आपल्याला, आपण साधारणपणे 5 फूटवाले माणसं असतील तेवढे 5 फूटपर्यंत पाणी आहे इथे. म्हणजे तुम्ही आंघोळ वगैरे असे व्यवस्थित इथे करू शकता बघा. आणि नॅचरल पाणी आहे, काही घाण वगैरे नाही आहे, काही नाही आहे. फक्त झाडांची पानं वगैरे पडली आहेत, बाकी कचरा वगैरे तुम्हाला कुठे दिसत नसेल. एकदम शुद्ध आणि नॅचरल पाणी आहे बघा. बाजूचा परिसर पण खूप चांगला आहे बघा. चला तर मग आता आपण वरती बागेच्या इकडे जाऊया आणि तिथे बघूया आपले बागेतले काजू वगैरे झाले आहेत की नाही, कसं आहे झाडांचे तिथे परिस्थिती कशी आहे ती आपण आता जाऊन बघणार आहोत.
हे बघा हे असं बनवलेलं असतं गावी. ते हा आमचा बैलांचा हा गोठा होता, वाडा होता. हा एक शेतातला असा आंबा आहे बघा, खूप टेस्टी असा आंबा आहे हा. बघा, काजूला तुरे आलेले आहेत हे बघा. आताशे कोवळे काजू आले आहेत बघा, छोटे छोटे.